पहिली गोष्ट सिंपल आहे. ठीक आहे, मला कळलं की मला काहीतरी करायचंय, मग व्हाय समजेल किंवा अलॉंग द वे समजेल मला माझा व्हाय, पण मला काहीतरी करावं असं वाटतंय. तर पहिली गोष्ट म्हणजे मला वाटतं कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. इम्पॉर्टंट. आणि ओंकारनी जे सांगितलं, आम्ही त्याला लिटरली 3 सर्कल्स म्हणतो. ओके. की 3 सर्कल्समध्ये केलं पाहिजे की मला काय जमतंय, काय चालतंय आणि मी कशात चांगलं करू शकतो. हे जर नाही जमलं ना तुम्हाला, तर त्याचा मध्य जो असेल तो म्हणजे नाहीतर प्रॉब्लेम आहे. मला काय जमतंय म्हणजे मला नाचायला जमतंय की, पण चांगलं जमतंय का, मला काय चांगलं जमतंय आणि मला काय ते जमत राहील कंटिन्युअसली. बरोबर ना, हे करता कन्सिस्टंटली करता येईल. काय गरजेचं आहे आता मार्केटमध्ये. पण सगळेच जण काही पॉडकास्ट करतात असं नाही ना. तर अगदी बेसिक प्रश्न मला सगळेजण विचारतात की इंटरव्ह्यू आणि पॉडकास्ट ह्याच्यामध्ये काय फरक आहे, मग ते यूट्यूब आणि पॉडकास्टमध्ये काय फरक आहे, हे अगदी फार लोकांना पडलेला प्रश्न आहे. तर हे आपण आपल्या व्ह्युअर्सना सांगूया का? हो. एक तर यूट्यूब हे मीडियम आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक हे सगळे मीडियम्स आहेत. हे डिस्ट्रीब्युशन, साध्या भाषेत बोलायचं तर हे डिस्ट्रीब्युशन चॅनल्स आहेत. तुम्ही तिथे टाकलं की ते त्यांच्या सबस्क्रायबर काय त्यांच्या डाउनलोड असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. हे झालं. पॉडकास्ट आणि इंटरव्ह्यूमध्ये फरक काय आहे, टेक्निकली खूप फरक नाही आहे, पण मेजरली ट्रेडिशनल इंटरव्ह्यू फॉर्मॅटमध्ये होस्टचं काम होतं फक्त प्रश्न विचारायचं. आयडियली जे ओल्ड स्कूल इंटरव्ह्यूजमध्ये होस्टनी त्याची मतं देणं किंवा त्याच्या पर्स्पेक्टिव्ज आणणं, टेबलवरती ठेवणं अलाउड नव्हतं. म्हणून आम्हालाही बऱ्याचदा आपल्याला इव्हन तुम्हालाही तर कॉमेंट्स येतात, अरे होस्ट कसं काय बोलतोय. सो ओरिजिनली इंटरव्ह्यू फॉर्मॅटमध्ये होस्ट फार बोलायचं नाही, पण आता पॉडकास्ट फॉर्मॅटमध्ये असं की आपण पिअर्स म्हणून गप्पा मारतोय, आपण आम्हाला गप्पा आहेत आणि ते कॉन्व्हर्सेशन, कॅन्डिड कॉन्व्हर्सेशन आहे. कॅन्डिड म्हणण्यापेक्षा इट्स लेस फॉर्मल कॉन्व्हर्सेशन असं म्हणूया आपण. आणि त्याच्यात असं आहे की मतं जाणून घेण्याचा प्रयत्न आहे, पर्स्पेक्टिव्ह आणण्याचा प्रयत्न आहे. पॉडकास्टमध्ये तेच आहे की नॉट नेसेसरली ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बघायचा प्रयत्न आहे. ते आहे की ओके हे म्हणणं आहे माझं, तुम्हाला काय वाटतंय, असा तो प्रयत्न आहे. सो हे माझं अंडरस्टँडिंग आहे डिफरन्स बिटवीन पॉडकास्ट आणि इंटरव्ह्यू. हो. पॉडकास्ट माहिती आहे ना, अगदी पहिले पॉडकास्ट म्हणजे कसा सुरू झाला, तर 2 मित्र काहीतरी ते कुठल्या तरी क्लबमध्ये बसलेले आणि बिअर वगैरे पित होते, गप्पा चाललेल्या, थोडेसे ड्रंक होते आणि कोणीतरी ते शूट करत होतं आणि मग ते त्यांनी टाकलं आणि ते इतकं हिट गेलं आणि दॅट इज हाऊ पॉडकास्ट स्टार्टेड. हे नव्हतं मला माहिती. मला असं व्हॉट आय हर्ड इज की एअरपॉड्स जेव्हा आले तेव्हा US मध्ये रेडिओ इंडस्ट्री, आयपॉड जेव्हा आले तेव्हा US मध्ये रेडिओ इंडस्ट्री वॉज ह्यूज. आणि रेडिओ इंडस्ट्रीमधनं आयपॉड झालं, ते सगळे गाणी त्याच्यावरती ऐकायला लागले. पहिले नुसते ऑडिओ पॉडकास्ट. बरोबर आहे. त्याच्यावरती मग ब्रॉडकास्ट आणि आयपॉड्स ह्याचा कनेक्ट होऊन पॉडकास्ट झालं. हे पण हे दिस इज इंटरेस्टिंग. हो, म्हणजे कसं आहे की खरं सांगू का, आपला एक असा मानवी स्वभाव असतो, 2 लोक गप्पा मारतायत आणि काय करा गप्पा मारतायत ते, हे थोडंसं प्रत्येकाला कुतूहल असतं. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय एखादी इन्फॉर्मेशन कळली तर ते एक चांगलं वाटतं लोकांना. म्हणजे अजूनही ऑडिओ पॉडकास्ट ऐकणारे सुद्धा भरपूर लोक आहेत. आणि मग हळूहळू व्हिडिओ सुरू झालं, मग ते व्हिडिओ आहे म्हणून ते यूट्यूबवर मला असं वाटतं पब्लिश करणं ते सोपं झालं. पण हॅव्हिंग सेड दिस, मग लाँग फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म ह्याच्यामध्ये काय प्रिफर्ड आहे? कारण शेवटी आपण नुसते यूट्यूब किंवा नुसते पॉडकास्ट करत नाही, शेवटी आपण इंस्टाग्राम, फेसबुक हे करतोच ना. आय थिंक इट डिपेंड्स तुमचा कॉन्टेंट काय प्रकारचा आहे, म्हणजे किंवा तुमचा पॉडकास्ट काय प्रकारचा आहे. समजा जर तुम्ही अझदीन डॉक्टरचा हॅबिट कोच नावाचा पॉडकास्ट आहे, तो 7 मिनिटाचाच असतो. त्याचे बरेचसे एपिसोड्स असतात ते 7 मिनिटात, तो शॉर्ट. आणि काही जण आहेत अगदी 1.5 मिनिटाचाही पॉडकास्ट करतात, ज्याचे 1.5 मिनिटाचा रिकॅप असतो. पण त्याला पॉडकास्ट म्हणतात ते म्हणत असतील. पण सो त्याच्यानुसार तुमचं मीडियम ठरेल. पण इन जनरल तुमचं मीडियम हे फॉर्मॅटनुसार नाही ठरणार आहे. तुमचं मीडियम हे तुम्हाला कोणापर्यंत पोहोचायचं आहे आणि काय पद्धतीने पोहोचायचं त्याच्यावरती ठरतं, असं साधारण तुमच्या लक्षात येऊ शकतं. कारण का तुम्हाला रील्स, तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये पोहोचायचं तर ऑब्व्हियसली तुमच्यासाठी बेटर मीडियम आहे. यंगस्टरसोबत पोहोचायचं तर इंस्टाग्राम आहे. तुम्हाला थोडंसं एल्डर ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं तर यूट्यूब आहे, फेसबुक आहे, असं त्याच्यानुसार ते ठरतं. म्हणजे प्रत्येक कॉन्टेंट पीसचा, म्हणजे तो लॉंग फॉर्मॅट असो, शॉर्ट फॉर्मॅट असो, त्याचा एक ऑडियन्स आहे. जर तुम्ही त्या ऑडियन्ससाठी क्युरेटेड फॉर्मॅटमध्ये जर ते प्रेझेंट केलं तर तुम्ही त्या ऑडियन्सपर्यंत पोचाल. आणि इंस्टाग्रामवर म्हणजे आत्ता
शॉर्ट फॉर्मॅट का एक्झिस्ट करतं, कारण इंस्टाग्राम आपल्याला शॉर्ट फॉर्मॅटच अपलोड करू देतं ना. म्हणजे इंस्टाग्राम जे प्रमोट करतं ते रील्सच करतं, यूट्यूबवरती छोट्या शॉर्ट्सच करतं आणि ते लवकर क्विक बाईट कन्झ्युम होतात, म्हणून ते शॉर्ट फॉर्मॅट्स आहेत. जर इंस्टाग्रामने 5 मिनिटाच्या व्हिडिओज रील्स बनवल्या आणि तेच शॉर्ट्स म्हणूनही आपल्याला दिसायला लागले, तर आपण कदाचित तेवढा कॉन्टेंट कन्झ्युम करायला लागू. पण त्यांनाही जितका छोटा कॉन्टेंट तुम्ही कन्झ्युम कराल त्याचा तितक्या जास्त त्या ॲपवरती राहाल आणि तितका जास्त वेगवेगळा कॉन्टेंट बघाल हे हवं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय ऑडियन्सपर्यंत पोचायचं आहे, मग वेगवेगळ्या फॉर्मॅट्स येतात आणि मग त्यानुसार तुम्ही ते कॉन्टेंट त्यात बसवू शकले तर त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही करू शकता. पण आता इंस्टाग्राम पण हळूहळू ते 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं ते वाढवत आहेत ना, वाढवतात. त्यामुळे त्यांना पण हळूहळू कॉम्पिटिशन मला वाटतं आहेच ना. अल्टिमेटली गणित आपण आता प्लॅटफॉर्मच्या साईडचं गणित बघितलं पाहिजे. प्लॅटफॉर्म्सना काय करायचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त वेळ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती वेळ स्पेंड केला पाहिजे. तुम्ही जितका वेळ त्या प्लॅटफॉर्मवरती थांबाल तितका वेळ ते ॲडव्हर्टाईज दाखवतील, तितका ते पैसे जास्त कमवू शकतील. सो त्याचसाठी काय गरज होती ॲमेझॉनसारख्या ब्रँडला, जे शॉपिंगचा ब्रँड आहे, शॉपिंग ॲप आहे, त्यांनाही मिनी व्हिडिओज ॲड करायला लागले त्यांच्या याच्यावरती, कारण का त्यांची अशी इच्छा आहे की लोकांनी जास्तीत जास्त वेळ स्पेंड करावा त्यांच्या ॲपवरती. कारण का अल्टिमेटली आता टाइम इज द ऑइल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.